अ, चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण आहोत अक्ष इलेव्हन डोंगरपाडा चषक 2024 मध्ये. ज्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसातील 5 संघांमधील या भिडंती आपण पाहत आहोत आणि साखळी पद्धतीचे सामने, लीग स्टेजचे सामने आणि या सामन्यामध्ये 2 संघ कोणते क्वालिफाय होणार यावरती सर्वांच्या नजर आहेत. तुर्तास दत्तगुरु संतनगर आणि पीसीसी या सामन्यावरती नजरा यासाठी आहेत कारण दत्तगुरुने 2 पराभव त्यांच्या वाट्याला आलेत आणि पहिला चेंडू वेगवान शानदार रीतीने खेळून काढला गौरवने, परंतु दीपक ठाकूर सांगतोय माझा हात नाही, पायच काफी आहे. समोरच्या दिशेने चेंडूला अडवलं आणि एकदा तो पण धावून कंप्लीट केली गेली. दीपक ठाकूर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतो, निखिलकडे संधी नाही, चेंडू सी मारेगा पार, चौकार. चौकार आला. अचंबित करणारा दीपक ठाकूरचा निर्धाव स्वरूपाने येतोय. हो यावेळेला चेंडू नो बॉल आहे, नो बॉल. धावचीची संधी, चेंडू कुठे गेलाय. हो बॅक खूप चांगल्या प्रकारे केलंय, चांगल्या प्रकारे बॅक केलंय. नो +1 अशा 2 धावा अतिरिक्त रूपाने या धावा धावफलकामध्ये ऍड होतील. मग या मॅच वरती खूप काही निर्भर असेल. जर का बॅटिंग करणारी टीम जिंकली तर पहिला विजय त्यांच्या खात्यामध्ये. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कुठे अडलाय, चेंडू अडलाय आणि तिथे मात्र सिंगलता धावून कंप्लीट केली जाते. अक्षयने खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, त्याच्यावरती 4 धावा आल्या होत्या आणि हो यावेळेला उजव्या बाहेर अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 9 धावा धावफलकावरती. दीपकचा चेंडू ऑन साइडला, निखिलच्या हातामध्ये, कोणतीही संधी नाही. चेंडू अडवलाय, फेकी होतीये, कोणतीही धाव नाही. शेवटचा आणि अंतिम चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेग फ्लिक आहे, चेंडू अडवला जातो स्क्वेअर लेग मध्ये, सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 10 धावा धावफलकावरती टीम दत्तगुरु संतनगर या संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्क वरती यावेळेला येतील मिस्टर निखिल. गौरव आणि अक्षय ही जोडी मैदानात आहे. किमान 40 धावा जे लढण्यासाठी बळ देतील आणि त्या 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे टीम दत्तगुरु संतनगरचा. परंतु पीसीसी काय विचार करेल, पीसीसी इथून पुढे विचार करेल की या धावा 30च्या आतमध्ये थांबाव्यात, जेणेकरून चेस करत असताना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. हो या वेळेला पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, निर्धाव चेंडूची एक धाव या चेंडूवर धावून कंप्लीट केला जाते आणि सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. अक्षय हो एक धाव, सिंगल कंप्लीट. स्टान्स जर आपण बघितला पूर्णपणे ओव्हरआर्म क्रिकेटचा स्टान्स ज्या प्रकारे असतो अशा प्रकारचा अक्षयचा स्टान्स आपल्याला बघायला मिळाला. चेंडू मागे मागे निघून चाललाय, बॅटला लागलाय. येस, सांगितलं बॅटरने बॅटला लागलाय, त्यामुळे कोणतीही धाव नसेल. 13 धावा धावफलकावरती. फक्त 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. निखिलने चांगला स्पेल हाताळलाय, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून नाही. दीपकने चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय, फील्ड केलंय, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये बाकी आहे. हो यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून गेलाय. अखेरकार शेवटी जाता जाता आलाय चौकार. 2 षटकाचा खेळ संपतोय. 18 धावा धावफलकावरती दत्तगुरु संतनगर. Thank you.
18 प्रथमेश घाणेकर. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन गौरव समोर आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा जो संपर्क आहे तर तितकासा खास नसावा. सिंगल धाव आली आहे. बघा, ज्या वेळेला एखादा चेंडू तुम्हाला खेळण्यासाठी येतो त्यावेळेला त्या चेंडूच्या रेषेमध्ये जाऊन तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचे असते. म्हणजेच चेंडू तुमच्या जवळ नाही आहेत, तुम्हाला त्याच्या जवळ जावं लागतं ज्यावेळेला धाबा करायच्या असतात. आणि ज्या वेळेला धाबा होत असतात त्यावेळेला मात्र चेंडू तुमच्या जवळ येत असतो. कुठे ना कुठेतरी या सर्व गोष्टी तुमच्या त्या क्षणाला आजूबाजूला आदान प्रदान करताना दिसतात. आणि इथे चांगली फिल्डिंग, चेंडूने दिली ती हुलकावणी, अखेरकार धाव कंप्लीट, सिंगल धाव येते. आणि ज्या वेळेला तुम्ही चेंडूच्या जवळ किंवा लांबून खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला यदा कदाचित चौकार किंवा मोठे फटके येतात. वारंवार आणि सातत्याने ते फटके दिसत नाहीत. बॅटची एज फेकी झाली आहे. धावचीची संधी प्रथमेश, हो चांगलं गॅदर केलंय. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट होती. 22 धावा धावपल करती. 4 चेंडूचा खेळ झालाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. PCC वर्सेस, हो नो बॉल, नो बॉल. आणि इथे काय घडलंय, नो बॉल आला, त्यानंतर कॉल करणं गरजेचं होतं बॅटरला. हा कॉल झालाय मात्र गोलंदाजाला. मागे बघून धावले आणि अक्षय बाद. अमित आलाय उजव्या यष्टीच्या बाहेर, जास्तच बाहेर आहे आणि त्याला सुद्धा ऑन साइडला मारायचं होतं. बघा हा केवढा मोठा अठ्ठास आहे. ऑन साइड इतकी स्ट्रॉंग आहे की ऑन साइड व्यतिरिक्त कुठेही मारायचं नाहीये. असा काहीसा गौरवचा प्रयत्न, यावेळेला चेंडू डायरेक्टली गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरकार गौरवच्या खेळीचा अंत. अजून एक हादरा दत्त गुरु संत नगर संघाला. चोवीस धाबा धावपलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं अंतिम षटक आता बाकी आणि शेवटचं शतक हाताळण्यासाठी चला देव आलाय आणि शेवटचं षटक देवाच्या हातामध्ये म्हणजे विचार करू शकता किती मोठी ताकद पणाला लागली आहे. मकरंद आलाय आणि आता स्ट्राईक एंडला अमित आहे. शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली. चेंडू मागे निघून चाललाय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. काल काही अशी स्थिती आली होती की कव्हर पासून पूर्णपणे मिड ऑफ पर्यंत 4 क्षेत्ररक्षक होते आणि ऑन साइडला जो बॅक ऑफ स्क्वेअर लेग आहे तिथून मिड ऑन पर्यंत क्षेत्ररक्षण लगावण्यात आलं होतं. म्हणजेच उर्वरित जी बाजू होती ती पूर्णपणे ओपन होती आणि तरी सुद्धा चौकार तिकडे येत नव्हते. आज क्षेत्ररक्षण त्याच्या पूर्णपणे विपरीत आहे, म्हणजे विरुद्ध आहे आणि इथे धावा बनतायत. हो उजव्या यष्टीच्या बाहेर अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. धावा बनतायत याचाच अर्थ असा की हे क्षेत्ररक्षण कदाचित चुकीचं असावं त्यामुळे धावा बनतात. कालचं क्षेत्ररक्षण कदाचित बरोबर असावं परंतु सर्कलमध्ये या सर्व गोष्टी. ओहो चेंडू मागे निघून गेलाय. दीपक ठाकूरला बीट करत सीमारेखा पार, चौकार. दोन चेंडू 31 धावा. थँक्यू. 2 चेंडूचा खेळ झाला. 31 धावा धावपलकावरती. हो बीट झालाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. लेग बायचर पण एक धाव येईल. मकरंद युजली आपण जर पाहिलं तर ॲज अ ओपनर म्हणून येतात. आता थोडेसे मागे आलेत परंतु मागील मॅच ही पाहण्यासारखी झाली होती. रनआउट झाले होते राजेश परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं धावचीची संधी आहे. चेंडू वरून जात होता आणि त्याला अडवलं गेलं. आणि तरी ज्या वेळेला AB स्ट्राईक एंडवरती आला त्यावेळेला आमची सुद्धा चर्चा झाली होती की AB स्ट्राईक एंडवरती येणं हे थोडंसं टेन्शनचं काम आहे
कारण एबीच्या त्या मॅच मधल्या ज्या काही फटक्यांना आपण बघितलंय ते पूर्ण प्रॉपर कनेक्शन त्या फटक्यांमध्ये दिसून आलं आणि म्हणूनच एबीने ती मॅच फिनिश केली. तो कॉन्फिडन्स त्यांच्या कामाला आलाय. चेंडूचा खेळ 5 झाला. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आणि 34 वरती धावफलक दोन्ही थांबलंय. लास्ट बॉल. देव देवासारखं काम करतोय आणि त्यामुळे धावा वाचवल्यात. बॅटवरती हावी होणारा हा चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाही आणि असं असताना एकदा कंप्लीट 35 धावा. 36चं लक्ष ठेवलं गेलंय टीम पीसीसी समोर दत्तगुरु संतनगरच्या माध्यमातून. विघ्नेश फायटर आणि न्यामा बॉयज दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. सासूसने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी जाऊया कल्ला तुझी खोटी सासूसने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी जाऊया कल्ला तुझी खोटी. थँक्यू. चला एक्झिबिशन मॅच आहे त्यामुळे न्यामा बॉयज आणि विघ्नेश फायटर एक मॅच आराम करा थोडा वेळ. आता एक्झिबिशन मॅच खेळवली जाणार आहे. डोंगरवाडा विरुद्ध वरद विनायक दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. मैदानात लाईनअप करायचंय. ही मॅच संपल्यानंतर लाईनअप करूयात. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. निखिल आणि अभिषेक. चला मॅचला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर निखिल आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. 2 चेंडू 2 धावा आपण पाहिल्या. हर्ष गोलंदाजी मार्क वरती आहे. धावफलकाचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 36. बॅकफुट देऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आमच्या समालोचन क्षेत्राजवळ चेंडू सीमारेखा पार. चौकार. चार धावा आल्या. चौकार आला आणि चौकाराने मात्र धावफलक वेग धारण करत असताना पाहायला मिळतं. निखिल प्रचंड अनुभव या खेळाडूकडे सुद्धा आहे आणि त्यामुळे धावा कशा बनवायच्या त्याला चांगल्या प्रकारे माहित आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. चेंडू अडवलाय. फेकलाय. कोणती धाव नाही. डोकुचारा सबर करो वाली कहाणी आणि हर्षने कमबॅक केलाय. चौकारानंतर डॉट येतो त्यावेळेला मात्र चौकारावरती विरझन येतं. असं अनेक वेळा आपण पाहिलंय. ओहो गौरव धावचीची संधी. चेंडू कुठे फेकलाय. विकेटची संधी होती परंतु विकेट मिळालेला नाहीये कारण फेकी सैरा बैरा होताना पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच अतिशय महत्वाची एक्झिबिशन सामना असणार आहे. एक
आपली प्रतिष्ठा पणाला लावत असताना आपल्या घरच्या मैदानावरती आपला मोठा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल, तर दुसऱ्या बाजूला वरद विनायक हा संघ ॲज अ टीम म्हणून ही प्रतिष्ठेची लढत लढताना दिसणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावा दापल करतात 8, अजूनही 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. बघा पहिलं षटक संपलं, 8 धावा दाखल करतात आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवरती अक्षय येतोय. अक्षयला ॲज अ ओपनर म्हणून प्रमोट करण्यात आलं होतं या मॅच मध्ये. आता ॲज अ बॉलर म्हणून ते कशा प्रकारे परफॉर्म करतायत याच्यावरती लक्ष असेल. यावेळेला चेंडू हातामध्ये, धावचीची संधी, बॉल यायच्या अगोदर आवाज दे, बॉल गेल्यानंतर आवाज दे, नक्की आउट कधी द्यायचं. असो, द पार्ट ऑफ जोक. चांगली फिल्डिंग तिथे मकरंदकडून पाहायला मिळाली नाही. फेकी सुद्धा शानदार होती, परंतु उशीर झाला थोडा. वेगानं अभिषेकने धाव कंप्लीट केली. मागे नजाकतेने भरलेला फटका, नो चान्स फॉर द फिल्डर. फाईन लेगला चिरत असताना चेंडू सीमारेखा पार, चौकार. चौकार आलाय, 4 धावा आल्यात आणि 4 धावाने मात्र पुन्हा एकदा धावफलक गतिमान होतोय. 36 धावा तितक्याशा मोठ्या नाहीयेत, परंतु जर का इथून 2 ते 3 डॉट आले, 1-2 विकेट आल्या तर त्या मोठ्या बनू शकतात. मोठ्या बनायला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त समोरच्या संघात म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून चुका न होणं ह्या त्याच्यासाठी कारणीभूत ठरत असतात. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड, समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय. ओहो, फेकी 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 केली जाते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सातत्यानं होणारं आक्रमण एकच सांगतंय की अटॅकिंग खेळ करून मॅचला फिनिश करायची आहे. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेलाय मागे यष्टरक्षक चेंडूवरती, तोपर्यंत 1 धाव. मागे जाता जाता चेंडू कधी स्क्वेअर लेगला फिरला कळालंच नाही. 15 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने, ओहो, हातातील चेंडू निसटून निघून गेलाय. मिड ऑन सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. कमी धावा असताना या प्रकारच्या चुका तुम्हाला कोणत्या मॅच मधून वाचवतील? अगदी हाताजवळून सहज आणि सोपा जो चेंडू आणणं गरजेचं होतं तो आणलेला नाही आणि चेंडू चौकाराच्या दिशेने गेलाय. बॅकफुटन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, फलंदाज अभिषेक बाद, विकेट, ब्रेक थ्रू, गॉन. एकोणीस चला 12-17 12-17च्या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली. दीपक ठाकूर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आलाय. मकरंद गोलंदाजी मार्क वरती. चला दोन्ही संघ तयार राहा. ही मॅच झाल्यानंतर लगेच लाईन अप करायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. ओहो, चेंडू अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बघा निखिलचे 3 अटेम्प्ट आपण आतापर्यंत पाहिले जे चौकारासाठी खेळले होते. चेंडू अडला गेला, त्यावरती एकही धाव आली नाही. म्हणजे हे 3 डॉट कदाचित जशी मॅच पुढे जाईल तसे हे डॉट थोडेसे मोठे वाटायला लागतील आणि जितके डॉट तितकाच सामना हॉट सुद्धा होतो. हे आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, परंतु एक धाव शेवटी कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धाव येत असताना धावफलक पुढे जात आहे. 20 वरती जाऊन पोहोचलंय. दीपक ठाकूर, काय निर्देशन आहेत दीपक साठी हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. मकरंद
कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय यावरती सुद्धा लक्ष असेल. समोरच्या दिशेने वड शॉट परंतु फेकी, धावचीची संधी परंतु दीपक पोहोचलाय असं पंच सांगतायत आणि एक धाव तोपर्यंत कंप्लीट. अक्षयला सुद्धा मानावं लागेल, तितक्या वेगाने चेंडू आला होता. फील्ड करणं सोपं नसतं समोर ज्यावेळेला बाउंड्री जवळ असते आणि अशा स्थितीमध्ये फील्ड केलंय. हो हो, काय जबरदस्त डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गरकन वळले, पूर्णपणे ड्रिफ्ट झाला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेंडूचा खेळ झाला 4, धावा झाल्यात 21, गरज आहे 15ची आणि चेंडूचा खेळ शिल्लक 8. 8 मध्ये 15 तितकं सोपं नाहीये. मकरन समोर निखिल पुन्हा एकदा यावेळेला चेंडू हो बॅकवर्ड पॉइंट मध्ये निघून चालला होता. एका धाबेसाठी सिंगल येते आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा प्रकारे दीपक ठाकूर खेळतात हे पाहणं रोचक ठरणार आहे. कारण इथून येणारा चौकार या मॅचला थोडंसं सोपं बनवेल, इथून येणारा सिंगल या मॅचला अजून थोडंसं दबावाखाली आणेल, इथून येणारा डॉट त्यापेक्षा जास्त दबावाखाली आणेल. परंतु इथे होणारा प्रत्येक अटेम्प्ट या मॅचला टर्न करणारा असणार आहे. पाहूयात काय घडतं या चेंडूवरती. मोठा फटका, चेंडू सी मारे का पार, चौकार, 4 धावा. सहा 10. थँक्यू डिसे. 6 चेंडू 10 धावांची गरज. चला फिल्डिंग लावा, वेळेचं बंधन आहे. 6 चेंडू 10 धावा म्हणजे तुमच्याकडे 2 चौकारांची मॅच आहे ऍज अ फिल्डिंग युनिट म्हणून. परंतु बॅटिंग करणारी टीम काय विचार करत असेल की या 6-10च्या मॅचला ते 2 चौकार येणाऱ्या 3 चेंडू मध्ये यावेत, मॅच जास्त लांबणीवरती नाही जावी. आणि हा प्रयत्न, हा टास्क रोहन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. निखिल स्ट्राइकिंग एंड वरती आहेत, जो आतापर्यंत खूप वेळ व्यतीत करून खेळपट्टीवरती उभा आहे. म्हणजेच त्याला पूर्णपणे या खेळपट्टीची जाण आली आहे. या आउटफील्डला तो चांगल्या प्रकारे जाणतोय. आणि असं असताना पहिला चेंडू कॅपमधून निघून गेलाय, सीमारेखा पार. दणदणीत, खणखणीत, लाजवाब, शानदार, दमदार, बहारदार चौकार. चौकार आला, 4 धावा आल्यात आणि निखिलने आपल्या ताकदीवरती काम केलंय, आपल्या स्ट्रेंथ वरती काम केलंय. आणि जी प्लॅनिंग होती 3 मध्ये 2 त्यामधला 1 आलाय. फुलटॉस आहे आणि आता यावेळेला चेंडू वाढलाय. धावचीची संधी, काय घडलंय? हो, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. हात पूर्णपणे हादरलेले होते रोहनचे आणि त्यामुळे चेंडू स्टंपला लावत असताना विलंब झाला आणि तो विलंब कारण ठरला या नॉटआउटचं. सिंगलने स्ट्राइक रोटेट झाली आहे. काही काळापुरता का होईना संकट थोडंसं दुरावलंय. आता 5 हव्यात, 4 बॉल बाकी आहेत. 4 मध्ये 5. आतापर्यंत ज्या वेळेला अशी स्थिती आली त्या वेळेला त्या 5 धावा झाल्यात. काय या मॅच मध्ये त्या 5 धावा केल्या जातील का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू अडवलाय. ओहो, रिले फिल्डिंग. अमितने चेंडूला अडवत असताना बाकीच्याने सुद्धा चांगली साथ दिली. त्याच कारण म्हणून एकावरती समाधान मानावं लागतंय. 3ही फटके बाउंड्रीचे होते. आता 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 मध्ये 4. कोणाचा होणार बेडा पार, येणारी काळबेल सांगेल. ओहो, अखेरकार चेंडू होतोय सीमारेखा पार. प्रयत्न सफल. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकला PCC न आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय टीम दत्त गुरुसंतनगर या संघाला. चला वरद विनायक मैदानात दाखल व्हा आणि डोंगरपाडा आपण मैदानात दाखल व्हायचंय.